चल. खूप मेहंदी लावली आहे ना हाताला. इतकंच ना. ओळख बरं, मी आता कुठे येते? मला नाही माहिती. मी आता डॅन तुझ्या सगळ्यात जवळच्या मित्राच्या घरी आहे बघ मी. हो, नुसतं बघत काय बसलीस? त्याला इन्व्हिटेशन दे आपल्या एंगेजमेंटचं. बेब्स, पण तू बरोबर नाही केलं. आदित्यला आणि त्याच्या मामांना तू इन्व्हाइट नाही केलंस. अगं एकेकाळी तू किती काय काय केलंस त्यांच्यासाठी, आणि आता माझ्याशी लग्न ठरल्यावर वर्ग केलंस त्यांना. अरे नाही, ते सगळं घाईघाईत ठरलं ना खूप, आणि घरच्याच माणसांमध्ये करायची ठरली एंगेजमेंट. अगं आपलीच माणसं आहेत, घरचीच माणसं आहेत मामा. बघा, घरचीच माणसं आहेत. सुरेश, आपण नंतर बोलूयात का प्लीज? इथे मेहंदीची गडबड चालू आहे ना सगळी. बेब्स, अगं मेहंदी हाताला लावली आहे ना, तोंडाला लावली का? बेब्स, आता आपण एकमेकांशी जोडले जाणार आहोत कायमचे. तेव्हा ही गोड बातमी तू स्वतःच्या तोंडून सांगायला पाहिजेस. अगं सगळे वाट बघताय तुझ्या सांगण्याची. हे बघ मामा, अगं एवढी आनंदाची बातमी तू आम्हाला सांगितली कशी नाहीस? आणि काय ग, आम्ही साखरपुड्याला यायचं नाही की काय तुझ्या? दादा मामा, यात तुम्ही एंगेजमेंटला सगळे. हा, पण जमलो तरच या. जमणार का नाही आम्हाला? नक्की जमेल, अगदी आनंदाने येऊ आम्ही, हो की नाही? का आदित्य? अरे हा आदित्यला तर स्पेशल इन्व्हिटेशन दिलं पाहिजे बाबा. आदित्य सांग कम ऑन. आदित्य, तू एंगेजमेंटला उद्या सगळ्यांनी एंगेजमेंटला यायचंय, आणि आदित्यनं तर सकाळपासूनच यायचंय माझ्या मदतीला. आदित्य येशील ना? काय चाललंय सई? नाही ना, तू बाहेर जा प्लीज. नाही जाणार. आधी तू माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दे, मग मी या रूम मधूनच काय या घरातूनच निघून जाऊ. तुझ्या एंगेजमेंटला पण नाहीये उद्या हवं तर बस. नाही ना, प्लीज असं करू नकोस. मग सांग ना मला, उत्तर दे. काय उत्तर देऊ? काय प्रॉब्लेम आहे तुमचा? तुमचा म्हणजे कोणाचा? तुझा आणि आदित्यचा. तो तुझ्या नजरेला नजर मिळवू शकत नाहीये, तू त्याच्याशी धड बोलू शकत नाहीयेस. तरी काय झालंय माहिती नाही. तू म्हणतेस तुमच्यात सगळं संपलं. नाही, तुझ्या बाजूने संपलंय यावर तर विश्वास नाहीच आहे माझा, पण संपेल. उद्या एंगेजमेंट, काही दिवसांनी लग्न वगैरे केलंस ना तर संपावंच लागणार आहे तुला. तरी पण आदित्यचं काय? नाही म्हणजे त्याला हेच सगळं हवं होतं ना, मग तो असा का वागतोय हे शोधण्याचा प्रयत्न केलायस का तू? माझे सगळे प्रयत्न करून झालेत नाही. ठीक, मग एक प्रयत्न मी कर. त्याचा काही उपयोग होणार नाहीये. नाही ना, तू उगाच ना हे सगळं. अगं येतेस ना बाहेर, ड्रेस रिहर्सल सुरू करायची आहे. हे बघ नैना, जर सई या विषयावरती बोलायचं असेल ना तर तू आत्ताच फोन ठेव. ए आदी, मी ना आयुष्यात खूप ऐकून घेतलंय तुझा. हो, तुझं मी नेहमी तुला तुम्ही वगैरे म्हणून खूप रिस्पेक्ट देत आलीये, आणि तरीही तू माझ्याशी वाटेल तसं वागत आलायस. पण आता बास, कारण आता तू जे काही वागतोयस ना त्याला काही अर्थच नाहीये. मला ना फक्त एवढंच सांग की तुझं सईवर प्रेम आहे की नाही. बघ नैना, मी आत्ता नाही बोलू शकत. अभी नाही तो कभी नाही आदित्य कश्यप. उद्या एंगेजमेंट झाली ना की मीच काय, कुणीही तुला हा प्रश्न विचारणार नाहीये. तेव्हा बोल, तुझं सईवर प्रेम आहे की नाही? नाही बघ, मी खरंच म्हणतोय, प्लीज. तुला सईची शपथ आहे? हो हो, आहे माझं सईवर प्रेम. मला माहिती होतं, मला माहिती होतं, मला खात्री होती. पण हे सईला कळता कामा नये. का? मी सांगतो म्हणून. ए सॉरी, मी सांगणार आहे तिला. मग तुला सईची शपथ आहे? नाही, दिस इज नॉट फेअर. शपथ कॅन्सल.
नाही ना प्लीज, माझी मनापासून रिक्वेस्ट आहे. पण असं का? सईवर तुझं प्रेम आहे तर तिला नकार का दिलायस तू? आहेत माझ्या काही मर्यादा आहेत ज्या मला नाही ओलांडून जाता येणार. अरे पण नको जाऊ, पण सईला असं तोडून पण नको जाऊ. हे बघ, दोघांनाही त्रास होतोय, पण हा त्रास तू तिला खरं सांगितलंस तर कमी होईल. नाही, एकत्र नका येऊ हवं तर, पण वेगळे होताना तरी साफ मनाने व्हा. आदित्य प्लीज प्लीज तिला खरं काय आहे ते सांग. मी नाही सांगू शकत, पण तू सांग नाही ना. काय? सईला सॉरी सांग माझ्या वाटचं. आणि हो, उद्यासाठी तिला माझ्याकडून बेस्ट विशेस हे दे. मी नाही येणार आहे उद्या. आदित्य, छान दिसतंय नाही? मस्त. आणि हा सेट तर बघ शशी. वाव, क्या बात है. शर्मिला, आपली भेटू मोठी कधी झाली यार? खरंच रे. असं वाटतं की कालच ही 2 पोनीटेल घालून दंगा करत करत शाळेत जात होती, आणि आज किती सुंदर दिसतेय. किती मोठं झालं माझं बाळ. ए शशी, ही आत्ताच एवढी सुंदर दिसतेय, तर या एंगेजमेंटच्या ड्रेसमध्ये किती छान दिसेल नाही? हा टाइम किती फास्ट जातो ना. आपल्या लाईफला ना एक पॉजचं बटन पाहिजे होतं. पॉज 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 पॉज. आत्ताच्या आत्ता हे सगळं थांबवा. नाही म्हणजे एवढं पॉज नाही, मला फक्त जरा सईशी बोलायचंय थोडं. ए नाही ना झिरो, मी सटाक फटाक मध्ये अटॅक मध्ये गेलो असतो ना. काय बोलायचं एवढं तुला? नाही ते जरा अर्जंट आणि प्रायव्हेट आहे आमचं, प्रायव्हेट. काय बोलायचंय? काय शशी शशी असतं असं मुली मुलींचं असतं, हो की नाही सुझान? येस येस 1000%. शर्मी, तुला आठवतंय मी तुला तेव्हाच म्हटलं होतं त्या शशी सोबत लग्न करू नकोस म्हणून. काय? हो नाही तर काय. नाही नाही, मला तर तुम्ही आवडलाच नव्हतं. अरे ही असं कसं बोलते बाई? याला काय अर्थ आहे की नाही? पण नाही नाही, बरोबर बोलते मी. सो व्हॉट? कळते का तुम्हाला काय बोलता ते? अरे भांडताय काय तुम्ही? शशी प्लीज स्टॉप इट. ठीक आहे, नाही येणार आहे ना आदित्य? नको येऊस म्हणा उद्या. पण तुझे फालतूचे बेस्ट विशेस आणि ऑल द बेस्ट आहे ना, ते पण नकोय मला. सई 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 सई, हे बघ, काहीतरी गडबड आहे यार. त्याचं प्रेम आहे तुझ्यावर. हे तो म्हणाला तुला? हो, नाही असं तो डिरेक्टली नाही म्हणालाय मला, पण तुला वाटतंय ना त्याचं तुझ्यावर प्रेम आहे. मला वाटत होतं, आता नाही वाटत. सई, प्रेम असेल तर ते असं गायब नाही ग होत. त्याची काहीतरी बंधनं, मर्यादा, काहीतरी कारण असणार त्याची. हे कोण म्हणाला तुला? हे तोच म्हणालाय मला, आणि याच्यासाठी त्यांनी मला शपथही घातली नव्हती. नाही ना, आता शपथ कुठून आली मध्येच? तुला एक्झॅक्टली काय म्हणायचंय मला नीट क्लिअरली सांगशील का? ओके, मी तुला थोडक्यात सांगते. आजची रात्र सगळे इश्यूज सॉल्व्ह करण्याची एकच रात्र आहे. हे बघ, उद्यापासून जर तुमचे रस्ते वेगळे होणारच असतील तर एकमेकांच्या मनात नक्की काय प्रश्न आहेत, त्यांची काय उत्तर आहेत, हे एकमेकांशी शेअर करा आणि हसून टाटा बाय बाय करा एकमेकांना. असं इतकंच म्हणणं आहे की पुढच्या प्रवासात उगाच फालतूचे स्पीड ब्रेकर्स नको. सो त्याच्याशी बोल, काहीही करून त्याच्याशी बोल. हवं तर ना भेटून बोल, फेस टू फेस सगळं क्लिअर करून टाक. सई, पण ते कसं जमेल आता? ते मी बघते, मी मदत करते, तू चल. पण ही मला काही बोलते ही बाई. सो व्हॉट झाली? नाही चूक नाही, मी मुद्दामूनच बोलले. थांब तू, मला माहित होतं काही वर्ष तुम्ही टकलू होणार आहे. हो, आणि माझ्या फ्रेंडचा हसबंड पण टकलू
नाही ना बेटू कुठे चाललाय? असंच जरा बाहेर जाऊन येतो ना थोडस. कशाला बाहेर कशाला? अगं ते नैनाला गेट पर्यंत सोडून येत होते मी. हा का तिचे पाय चालत नाही आहेत का तिला डोळ्याने दिसेनासं झालंय गेट? ए जा चल चल. दाडू अरे पण येते ना. नाही काहीच गरज नाहीये. आणि हाताला मेहंदी लागल्यानंतर मुली बाहेर जात नाही. तू जा जा ना. जा, जा. आणि कोणी खायला आलं ना तर आम्हाला फोन कर. हा जा चल जा. सांगितलंय तेवढं कर. काय कर काय ते शर्ट कुठे माझं आणलेलं ते पिंक कलरचं? त्याच्यातच आहे बॅगेमध्ये बघ ना. तेच मगाचपासून याच्यासाठी शोधतोय. मोठी बॅग लागेल ना. ए बेटू हा? कुठे कुठे चालली तू? रूम मध्ये नको का जाऊ माझ्या? रूम हॅलो, मी येते तिथे. मला आत्ताच्या आत्ता बोलायचं. मी आलीये. वाट बघते. गोड दिसतेस. आणि खुश खुश दिसतीये का? मी खुश नाहीये. मम्मा डॅडू सुयश आणि दादा मामा सोडल्यास आज इतर कोणीही खुश नाहीये. आणि तुमचा भाचा आदित्य, तो तरी खुश आहे का? आनंद झालाय का त्याला माझं हे असं करून? त्याच्या मनासारखं झाल्याचं समाधान आहे त्याच्या चेहऱ्यावर? का का असं वागला तो माझ्याशी? दादा मामा आजारी पडण्याच्या आधीपासून त्याला त्याच्या मनातलं काहीतरी मला सांगायचं होतं. मला तेव्हाही माहिती होतं आणि आजही माहितीये की त्याला मला काय सांगायचं होतं. त्याचं माझ्यावर प्रेम आहे. का अचानक त्याने सुयशचं नाव घेतलं? का मला न सांगता दापोलीला निघून गेला त्या मेघनाशी लग्न जुळवायला? का माझ्या तोंडावर एकदाही तो सांगत नाहीये की त्याचं माझ्यावर प्रेम आहे? त्याला नसेल भीती वाटत असेल, टेन्शन येत असेल, काय हजार कारण असतील. सगळं मान्य, म्हणून मी बोलले. अख्ख्या जगासमोर ओरडून मी सांगितलं की माझं त्याच्यावर प्रेम आहे. तरीही दूर लोटलं त्याने मला. त्याच्या मनात हेच असून सुद्धा. बंधू मामा, तुम्ही वकील आहात ना? तुम्हीच सांगा,
कुठला न्याय आहे हो? बोला ना मामा, काहीतरी प्लीज, काहीतरी बोला. काय बोलू? तुझ्या कोर्टात बोलायची आता मला मुभा नाहीये, कारण मी इथे वकील म्हणून नाही तर तुझा अपराधी म्हणून उभा आहे. अपराध्याला सुद्धा एकदा त्याचं मत मांडण्याची संधी असते ना, आणि कदाचित तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी सुद्धा ही शेवटची संधी असणार आहे. मामा प्लीज, मी पाया पडते तुमच्या, पण माझ्या प्रश्नांची उत्तरं निदान तुम्ही तरी द्या. मला कळू दे की माझ्यावर मनातून प्रेम करणारा तुमचा भाचा माझ्याशी असं का वागतोय? काय कारण, काय का नकोशी झालीये मी त्याला? तसं नाहीये ग सई. आदित्यला ना तू या घरात हवी आहेस, पण या घराला ना त्याग करायचा शाप आहे. हे घर सप्तपदींची नाती धुडकावतं, पण 7 जन्मांची दुःख पुरवळवत बसत. इथे प्रेमात घेतलेल्या आणाभागा, शपथा यांच्यापेक्षा दादाला दिलेल्या वचनांचं पारड जड झालंय. आमचं जे झालं तेच आदित्यचं होणार आहे. आदित्य दादाला वचन देऊन बसलाय, जे तो जीव गेला तरी मोडणार नाही. कसलं वचन? मी सईच्या प्रेमात आहे. माझं लग्न झाल्यावर कसं सगळं भलं होईल हे सारखं सांगत असतोस, पण या सगळ्यात हे तू विसरतोयस दादा मामा की तुझं स्वतःचंही लग्न तू नव्हताच ना टेकू शकलास. काय हवंय तुला माझ्याकडून? वचन हवंय. कसलं वचन? तू सई आणि सुयश यांचं जुळवून देशील आणि मेघनाशी लग्न करायला तयार होशील, याचं वचन. माझं असं म्हणणं आहे की तू सुयशचा पुन्हा विचार करावास. उद्या आदित्य दापोलीला जाणार आहे. हे घे तुझं तिकीट, मुंबई ते दापोली व्हाया मंडणगड. या सगळ्यासाठी या घराच्या वतीनं, इथल्या माणसांच्या वतीनं मी तुझी माफी मागतो. आमच्याकडून तुझ्या बाबतीत जे पाप घडलंय त्यासाठी जमलं तर आम्हाला माफ कर, पण तू सुयशची साखरपुडा उरकून टाक. कारण आदित्य तुझं कधीही होणार नाही. थांबा, या घराने खूप काही दिलं मला. आदित्य नाही देऊ शकला, पण एक शेवटची गोष्ट मागितली तर द्याल मला ती? काय होय तुला? मी उद्यापासून कधीच या दारात येणार नाही, पण आदित्य सुद्धा माझ्या समोर कधी येणार नाही. माझी काळजी घ्या. माझ्या एंगेजमेंटला नाही, यापुढे माझ्या आयुष्यात कधीही नाही. कारण तो जर माझ्या समोर आला तर स्वतःला आवरू शकणार नाही. तेव्हा एवढं करा प्लीज. जाते मी. येते मी म्हणावं ग. जाते मी.
बाय बाय रात्राणी. यापुढे आपली भेट कधी नाही होणार.